भाजपचे वरिष्ठ नेते शहरातील नागपुरात प्रचारात लागलेले आहे। प्रभाग 16 मध्ये भाजपचा प्रचार करत आहेत। मुन्ना यादवजी विचारूया, काय सांगणार, कशा प्रकारचा प्रचार सुरू आहे? या प्रभाग 16 मध्ये या आधी जेव्हा वाढ होते तेव्हा पण भारतीय जनता पार्टी निवडून येत होती आणि आता पण या भागात संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार प्रचंड मताने निवडून येणार आहे। कारण जनतेच्या प्रतिसाद एवढा जबरदस्त आहे की लोकांकडनं काही तक्रार नाही आणि साऱ्यांनी निश्चित केलं आहे की चारही उमेदवार भाजपचे म्हणजे कमळ या चिन्हाला निवडून देण्याची निश्चित केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा मतदारसंघ असलेला हा भाग आहे। पहा, 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आणि 2014 नंतर या राज्याच्या या देशाच्या जनतेला माहीत झालं की सत्ता म्हणजे काय असते। 70 वर्ष काँग्रेसने या देशावर राज्य केलं। 70 वर्षात काँग्रेसने काय केलं आणि 10 वर्षात भारतीय जनता पार्टीने काय केलं हे साऱ्या बाबी जनतेला माहीत आहे। त्याच आधारावर संपूर्ण देशात, संपूर्ण राज्यात भारतीय जनता पार्टीच्या मागे या देशातली जनता उभी आहे। त्याच प्रकारे नागपूर महानगरपालिका असो, मुंबई महानगरपालिका असो, आणखी कुठलीही महाराष्ट्रातील महानगरपालिका असो, सर्व महानगरपालिकावर भगवा फडकणार, भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार। कारण देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, नरेंद्रजी मोदी, बावनकुळे साहेब यांनी जो विकास केला आहे त्या विकासाच्या आधारावर आम्ही आज जनतेला मत मागत आहे। नक्कीच प्रभाग 16 हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या दक्षिण पश्चिम भागातला हा प्रभाग आहे। त्यामुळे जास्त अपेक्षा आहे या संपूर्ण मतदारसंघात। या ठिकाणी तारा ओमप्रकाश यादव, लखन सुरेश येरावार, वर्षा दिलीप चौधरी आणि सुनील दांडेकर हे 4 उमेदवार रिंगणात आहेत। तारा उर्फ लक्ष्मी यादव यांना विचारूया, मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेला भाग आहे हा? बिल्कुल, माननीय मुख्यमंत्री साहब का मतदार क्षेत्र है और यहाँ की जितनी भी जनता है हमारे प्रभाग 16 की, वो हमको भरपूर मतों से विजय दिलाने के लिए हमारे साथ कंधे से कंधा मिलाकर खड़ी हुई है। और जोश के साथ हम जिस घर में जा रहे हैं वहाँ वो लोग बोल रहे हैं आप बेफिक्र रहिए, हम आपको, आपके पैनल को भरपूर लीडों से चुन के लाएंगे। कांग्रेस भी जोर लगा रही है। कांग्रेस के जोर लगाने से क्या होता है? माननीय मुख्यमंत्री साहब, माननीय नितिन जी गडकरी ने यहाँ नागपुर शहर में जो विकास की गंगा बहाई हुई है वो जनता को खुद ब खुद दिख रहा है कि विकास क्या होता है और काम क्या होता है। छोटी से छोटी समस्या भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता होने के नाते हम लोग सब के सब मिलकर निपटाते हैं। तो यहाँ जो भी 4 उम्मीदवार हमारे साथ में खड़े हैं उनको भरपूर मतों से विजय दिलाने में हमारी पब्लिक तैयार खड़ी है। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।